आज आपण भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच BPCLच्या 2026च्या करिअर संधींच्या जाहिरातीच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. या सखोल चर्चेत आपण उपलब्ध असलेल्या माहितीच्या स्रोताचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत आणि त्यातून महत्त्वाचे मुद्दे वेगळे काढणार आहोत. अगदी बरोबर. जेणेकरून करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असलेल्या उमेदवारांना यामागचे खरे कॉर्पोरेट धोरण समजेल. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. हो, नक्कीच. एका लहानशा जाहिरातीत केवळ काही आकड्यांच्या आणि अटींच्या स्वरूपात एवढी मोठी माहिती कशी दडलेली असते हे पाहणे खरोखर औत्सुक्याचे आहे. इथे एक अत्यंत रंजक बाब अशी आहे की जेव्हा अशी जाहिरात येते तेव्हा बहुतांश लोक फक्त सुरुवातीचे 2-3 मुद्दे वाचतात. म्हणजे फक्त जागा आणि पगार. एक्झॅक्टली. त्यांना वाटते की अर्ज कसा करायचा हे त्यांना आधीच माहीत आहे, पण त्या जाहिरातीत दिलेल्या शब्दांच्या मागे आणि त्या सूचनांच्या रचनेमागे एक संपूर्ण मानसशास्त्रीय आणि तांत्रिक धोरण दडलेलं असतं. म्हणजे तो नुसता फॉर्म नसतो. अजिबात नाही. आपण फक्त उपलब्ध जागांच्या आकड्याकडे पाहता कामा नये, तर ती संधी नक्की कोणत्या स्वरूपाची आहे, तिचे ठिकाण कोणते आहे आणि ती कोणत्या विशिष्ट वेळी दिली जात आहे या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत. तर मग या जाहिरातीतील प्राथमिक तथ्यांपासून सुरुवात करूया. हो, सांगा ना. कंपनीचं नाव आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच BPCL. या संधीचं ठिकाण आहे थेट देशाची व्यावसायिक राजधानी मुंबई. बरोबर. आणि सर्वात लक्षवेधी आकडा म्हणजे विविध पदांसाठी प्रवेश स्तरावरील म्हणजेच एंट्री लेवलच्या एकूण 250 जागा. खूप मोठा आकडा आहे हा. 250. जर आपण याचा विचार केला ना, तर हे एखाद्या मोठ्या अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन महाविद्यालयाच्या संपूर्ण पदवीधर बॅचला एकाच वेळी एकाच मोठ्या कॉर्पोरेशनमध्ये प्रवेश मिळण्यासारखे आहे. अगदी बरोबर. तर ह्या सर्वांचा नेमका अर्थ काय? एकाच वेळी विविध पदांसाठी 250 जागा निघणे हे आजच्या स्पर्धात्मक युगात किती मोठे पाऊल आहे? बघा, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. अनेकदा काय होतं, अनेक क्षेत्रांमध्ये मास हायरिंग हे केवळ कनिष्ठ स्तरावरील कामे उरकण्यासाठी केले जाते. हो, म्हणजे स्वस्थ मनुष्यबळ मिळवणे. हो ना. किरकोळ आणि साच्याबद्ध कामांसाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर तरुणांची गरज असते. पण जर आपण BPCL सारख्या संस्थेकडे पाहिले तर हे चित्र पूर्णपणे बदलते. ते कसं काय? कारण BPCL ही केवळ एक साधी कंपनी नाहीये. ती देशाच्या ऊर्जा क्षेत्राचा आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेचा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. खरंय. सध्याचे ऊर्जा क्षेत्र एका मोठ्या स्थित्यंतरातून म्हणजे एका ट्रान्झिशन मधून जात आहे. हो, EV आणि ग्रीन एनर्जीकडे फोकस वाढतोय. अगदी बरोबर. पारंपरिक इंधनाकडून अपारंपरिक ऊर्जेकडे आणि डिजिटलायझेशनकडे हा प्रवास सुरू आहे. अशा वेळी जेव्हा ही कंपनी एकाच वेळी 250 नवख्या तरुणांना प्रवेश देते तेव्हा ती भविष्यातील नेतृत्व घडवण्याची अत्यंत मोठी गुंतवणूक करत असते. म्हणजे त्यांना लीडर्स हवे आहेत. एक्झॅक्टली. त्यांना जुन्या मानसिकतेचे कर्मचारी नको आहेत. नवीन तंत्रज्ञानाशी जुळून घेणारी एक पूर्णपणे नवीन पिढी त्यांना हवी आहे. म्हणजे तुम्ही असे सुचवत आहात की ही भरती एक प्रकारे भविष्यात कंपनीचा गाडा हाकणाऱ्या नेतृत्वाची पहिली फळी तयार करण्याची प्रक्रिया आहे. नक्कीच, 100%. पण मग माझ्या मनात एक प्रश्न येतोय, या सर्व प्रक्रियेसाठी मुंबई हेच ठिकाण का निवडलं गेलं असेल? BPCLचे तर देशभरात अनेक प्रकल्प आणि रिफायनरी आहेत. हो, कोचीला आहे आणि इतरही ठिकाणी आहेत. बरोबर. आणि मुंबईत राहण्याचा खर्च खूप जास्त असतो हे तर आपल्याला माहिती आहे. नवोदितांसाठी हा एक मोठा संघर्ष ठरू शकतो ना? हो, मुंबईतील जीवन नक्कीच आव्हानात्मक आहे. पण हेच तर मुख्य कारण आहे. अच्छा. मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आहे. इथे या तरुणांना कॉर्पोरेट जगाचे सर्वात वेगवान, अत्यंत व्यावसायिक आणि स्पर्धात्मक रूप पाहायला मिळतं. म्हणजे थेट फायरमध्ये टाकल्यासारखं. अगदी तसंच. BPCLचे मुख्यालय आणि मुख्य ऑपरेशन्स इथे असल्याने या 250 उमेदवारांना थेट कंपनीच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या आसपास काम करण्याची संधी मिळते. म्हणजे एक्सपोजर खूप मोठं मिळणार. हो, तिथे काम करण्याचा अनुभव उमेदवाराच्या व्यावसायिक जडणघडणीसाठी एक अतिशय भक्कम पाया रचतो. एखाद्या प्रादेशिक कार्यालयात काम करणे आणि थेट मुख्यालयात काम करणे यात जमीन आसमानाचा फरक असतो. नक्कीच. हेडक्वार्टर्सची कार्यसंस्कृतीच वेगळी असते. हो ना. मुंबईत राहून मुख्य प्रवाहात काम करणे ही उमेदवारांसाठी एक प्रकारची अत्यंत उच्च दर्जाची प्रशिक्षण कार्यशाळाच असते. क्या बात आहे. हे समजायलाच आता खूप सोपे झाले. म्हणजे ही केवळ नोकरी नाही,
तर एका मोठ्या यंत्रणेचा भाग बनण्याची आणि सर्वात कठीण व्यावसायिक वातावरणात स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. अगदी बरोबर. पण हे सर्व समजून घेतल्यानंतर हा 250 जागांचा आणि भविष्यातील नेतृत्वाचा विचार केला तर अर्ज करण्याच्या प्रक्रियेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलतो. हो, तो बदलावाच लागतो. ही प्रक्रिया म्हणजे केवळ एका पेटीत आपला बायोडाटा टाकणे राहिलेलं नाही, अजिबात नाही. तर ती कॉर्पोरेट शिस्तीची पहिली चाचणी बनते. आणि इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. नक्कीच, कारण संधी कितीही मोठी असली तरी तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आणि त्या मार्गावरील नियम जर योग्य प्रकारे पाळले नाहीत तर सगळं संपलं. हो, सर्व गुणवत्ता व्यर्थ ठरते. आणि ह्या जाहिरातीत तो मार्ग अतिशय स्पष्टपणे सांगितला आहे. अर्ज करण्याची पद्धत केवळ ऑनलाईन आहे, कागदी अर्ज अजिबात स्वीकारले जाणार नाहीत. बरोबर. त्यासाठी अंतिम दिनांक दिला आहे 17 मे 2026. ही तारीख खूप महत्वाची आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक अधिकृत PDF लिंक दिली आहे ज्यामध्ये सर्व सविस्तर माहिती आहे. हो, ती लिंक खूप क्रिटिकल आहे. आता मला इथे एक निरीक्षण नोंदवायचे आहे. सांगा ना. ऑनलाईन अर्ज करणे ऐकायला खूप सोपे वाटते, पण मला हे एखाद्या फास्टॅग टोलनाक्यासारखे वाटते. कसं काय? बघा, तुम्ही कितीही उत्तम ड्रायव्हर असा, तुमच्या गाडीचं इंजिन कितीही ताकदवान असू दे, पण जर तुमच्या गाडीवरचा तो छोटासा फास्टॅग स्कॅनरला वाचता आला नाही तर तो टोलचा दांडा वर जाणारच नाही. अगदी बरोबर. तुम्ही तिथेच अडकून पडता. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचे अगदी तसेच आहे ना? हे अत्यंत चपखल सादृश्य आहे. मला खूप आवडलं हे उदाहरण. धन्यवाद. जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर ही ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया केवळ तंत्रज्ञानाचा वापर नाहीये. मग काय? याला तांत्रिक भाषेत ॲप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टम किंवा ATS म्हणतात. ATS. आजकाल कोणतीही मोठी कॉर्पोरेट कंपनी आलेल्या लाखांवर अर्जांचे मानवी परीक्षण करत नाही. बापरे, लाखांवर अर्ज येतात? हो, सहज येतात. आणि हे सर्व काम अल्गोरिदम्स करत असतात. जेव्हा एखादा उमेदवार ऑनलाईन अर्ज करतो तेव्हा तो त्या फास्टॅग प्रमाणेच स्कॅन होत असतो. पण मग इथे एक प्रश्न निर्माण होतो. कोणता? ही यंत्रणा उमेदवाराची खरी गुणवत्ता कशी ओळखणार? हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. समजा एखादा उमेदवार त्याच्या क्षेत्रात अतिशय हुशार आहे, त्याचे कॉलेजचे प्रकल्प उत्तम आहेत, पण त्यांनी जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे ठराविक फॉर्मॅटमध्ये किंवा ठराविक साईजमध्ये कागदपत्रे अपलोड केली नाहीत. बरोबर. तर ती सिस्टीम त्याला थेट बाद करेल. हे एका अर्थाने अन्यायकारक किंवा खूप यांत्रिक वाटत नाही का? वरवर पाहता ते अन्यायकारक वाटू शकते. हो ना. म्हणजे एका छोट्याशा तांत्रिक चुकीसाठी तुम्ही एका गुणी उमेदवाराला नाकारत आहात. पण कॉर्पोरेट दृष्टिकोनातून विचार केला तर यामागे एक अतिशय भक्कम तर्क आहे. तो कसा काय? याला आपण इन्फॉर्मेशन असिमेट्री किंवा माहितीची तफावत म्हणू शकतो. कंपनीने ती अधिकृत PDF लिंक का दिली आहे? ती PDF म्हणजे फक्त जागांची यादी नाहीये. मग ती काय आहे? तो एक नियम पुस्तक आहे, एक रूल बुक आहे. अच्छा. जर एखादा उमेदवार ती PDF वाचून त्यातील अत्यंत सूक्ष्म सूचनांचे, जसे की फाईलचा आकार, फोटोचा फॉर्मॅट किंवा माहिती भरण्याचा क्रम, याचं तंतोतंत पालन करू शकत नसेल तर पुढे काय? तर तो उद्या प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी गुंतागुंतीच्या आणि सुरक्षिततेच्या नियमांचं पालन कसा करेल? अरे चा, हा विचार मी केलाच नव्हता. हो ना. विशेषतः BPCL सारख्या ऑइल अँड गॅस क्षेत्रात जिथे एका चुकीमुळे खूप मोठा अपघात होऊ शकतो, तिथे सूचनांचे तंतोतंत पालन करणं हा एक अनिवार्य गुण मानला जातो. क्या बात है. हा दृष्टिकोन खरोखरच विचार करायला लावणारा आहे. म्हणजे तो ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही तुमची पहिली कौशल्य चाचणी आहे. एक्झॅक्टली. तुम्ही सूचनांचे किती काळजीपूर्वक पालन करता, तुमची निरीक्षण क्षमता किती चांगली आहे हे तिथेच तपासले जाते. बरोबर. आणि म्हणूनच ती अधिकृत PDF लिंक जी भारत पेट्रोलियमच्या वेबसाईटवर इमेजेस फोल्डरमध्ये फाईल सेक्शन खाली BPCL एंट्री लेवल ॲडव्हर्टाइजमेंट .pdf या नावाने आहे, ती फक्त नजर टाकून सोडून देण्यासाठी नाहीये. अजिबात नाही. तो या संपूर्ण भरती प्रक्रियेचा मुख्य दरवाजा आहे. अगदी तंतोतंत. त्या PDF मध्ये शैक्षणिक पात्रतेचे सूक्ष्म निकष, वयोमर्यादेच्या अटी, निवड प्रक्रियेचे विविध टप्पे अशा अनेक अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात. आजकालच्या डिजिटल युगात उमेदवारांना वाटते की मला सर्व माहीत आहे. हो, ओव्हर कॉन्फिडन्स असतो बऱ्याचदा. ते घाईघाईत फॉर्म भरतात आणि सबमिट बटन दाबतात. पण हीच घाई त्यांना स्पर्धेतून बाहेर फेकते. अल्गोरिदमला उमेदवाराच्या भावना समजत नाहीत, त्याला फक्त डेटा आणि नियम समजतात. हो, मशीनला काय माहीत हा किती हुशार आहे. बरोबर. जर तुमचा डेटा नियमात बसत नसेल तर तुमचा अर्ज कोणाही मानवी अधिकाराच्या टेबलापर्यंत पोहोचण्याआधीच रिजेक्ट होतो.
आणि यातूनच मला त्या दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे यायचं आहे, तो म्हणजे अंतिम मुदत. 17 मे 2026. हो, डिजिटल जगात सर्व काही एका क्लिकवर होते, तरीही उमेदवारांमध्ये शेवटच्या क्षणी अर्ज करू ही प्रवृत्ती प्रचंड प्रमाणात दिसून येते. हो, ही खूप मोठी समस्या आहे. अनेक जण शेवटच्या 2 दिवसांपर्यंत वाट पाहतात. 17 मे 2026 ही एक अत्यंत कडक अंतिम मुदत असताना ही चालढकल उमेदवारांना किती महागात पडू शकते? खूपच महागात पडू शकते. मला वाटतं यात केवळ सर्व्हर डाऊन होण्याचा धोका नाही, तर त्यामागे उमेदवाराची मानसिकताही दिसून येते. तुम्ही अतिशय योग्य मुद्दा मांडलात. शेवटच्या क्षणी अर्ज करणं हे केवळ तांत्रिकदृष्ट्या धोक्याचे नाही, तर ते उमेदवाराच्या टाइम मॅनेजमेंट आणि गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. अगदी बरोबर. जेव्हा वेबसाईटवर हजारो लोकांचं ट्रॅफिक असतं तेव्हा तांत्रिक बिघाड होणे हे अपेक्षितच असते. हो, सिस्टीम क्रॅश होतात. पण कॉर्पोरेट जगतात डेडलाईन ही अंतिम मानली जाते. मला वेळ मिळाला नाही किंवा इंटरनेट चालत नव्हते अशी कारणे तिथे चालत नाहीत. तिथे फक्त रिझल्ट्स बघितले जातात. एक्झॅक्टली. 17 मे 2026 ही तारीख गंभीर्याने घेणे आणि वेळेच्या आधी सर्व अटी शांतपणे समजून घेऊन आपला अर्ज निर्दोषपणे पूर्ण करणे हे एका सक्षम उमेदवाराचे पहिले लक्षण आहे. जे उमेदवार शेवटच्या क्षणाची वाट पाहतात ते स्वतःहून आपला ताण वाढवतात आणि त्या ताणातच चुका होण्याची शक्यता सर्वाधिक असते. हे सर्व ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की ही केवळ एक नोकरीची जाहिरात नसून हा एक मोठा मानसिक आणि तांत्रिक खेळ आहे. हो, आणि तो अतिशय काळजीपूर्वक खेळावा लागतो. आणि या खेळात टिकून राहायचे असेल तर उमेदवारांना त्यांची जुनी मानसिकता बदलणं गरजेचे आहे. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेतून आपण उपलब्ध माहितीच्या आधारे काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उलगडले आहेत. आपण याची थोडक्यात उजळणी करूया. हो, नक्की. BPCL सारख्या महाकाय संस्थेत 250 प्रवेश स्तरावरील पदे उपलब्ध आहेत, जी भविष्यातील नेतृत्वाची फळी तयार करण्यासाठी आहेत. या संधींची कर्मभूमी मुंबई असणार आहे, जे शहर उमेदवारांना सर्वोच्च व्यावसायिक अनुभव देईल. बरोबर. अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि अल्गोरिदम नियंत्रित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 17 मे 2026 ही अंतिम मुदत आहे. ही माहिती ऐकणाऱ्यांसाठी का महत्त्वाची आहे? कारण आजच्या काळात माहितीचा महापूर आलेला आहे. अगदी खरं आहे. प्रत्येक ठिकाणी हजारो सल्ले आणि बातम्या आहेत. हो. या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडमध्ये वाहून न जाता जाहिरातीत दिलेल्या अधिकृत PDF लिंकवर जाऊन ती माहिती स्वतः वाचून समजून घेणं हे सर्वात मोठं कौशल्य बनले आहे. आणि हे कौशल्य फक्त या एका जाहिरातीपुरतं मर्यादित नाहीये. ते कायम कामी येणार आहे. व्यावसायिक जीवनात प्रवेश करताना असे अधिकृत दस्तऐवज काळजीपूर्वक वाचण्याची सवय उमेदवाराला अनेक संकटांपासून वाचवू शकते. नक्कीच. जो उमेदवार ती PDF लिंक उघडून प्रत्येक ओळ वाचेल आणि वेळेआधी आपला अर्ज अचूकपणे भरेल, तो उमेदवार स्पर्धेतील हजारो लोकांपेक्षा आधीच एक पाऊल पुढे असेल. आता आपण आजच्या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. आपण उपलब्ध स्रोतांचा आणि त्यामागील कॉर्पोरेट विचारसरणीचा अतिशय चांगल्या प्रकारे वेध घेतला. हो, खूप छान चर्चा झाली. पण जाण्यापूर्वी एक असा विचार जो या संपूर्ण प्रक्रियेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळापासून बदलू शकेल. एक असा प्रश्न ज्यावर सर्वांनी विचार करायलाच हवा. कोणता विचार? आपण मगाशी अल्गोरिदम आणि डिजिटल अर्जाबद्दल बोललो. हो. जेव्हा हजारो लाखो उमेदवार या 25 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करतील तेव्हा उमेदवार तिथे प्रत्यक्ष उपस्थित नसतो. बरोबर आहे. तिथे असतो तो फक्त त्याचा डिजिटल डेटा. एक्झॅक्टली. BPCL सारख्या महाकाय कंपन्या उमेदवाराच्या प्रत्यक्ष भेटीशिवाय केवळ एका स्क्रीनवर दिसणाऱ्या माहितीवरून त्यांच्या भविष्यातील नेतृत्वाची पहिली निवड करत असतात. म्हणजेच जोपर्यंत उमेदवार मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो ऑनलाईन फॉर्म हाच त्या उमेदवाराचा खरा चेहरा असतो. हो, हे खूप महत्वाचं आहे. तोच त्याचा प्रतिनिधी असतो. खरोखरच अस्वस्थ करणारा पण तितकाच महत्वाचा विचार आहे. होय. आपण आपले आत्तापर्यंतचे आयुष्य, आपले कौशल्य आणि आपली स्वप्न हे सर्व एका डिजिटल PDF आणि कम्प्युटर स्क्रीनवरच्या काही ड्रॉप डाऊन मेन्यूमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर. सबमिट बटन दाबण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की माझा हा डिजिटल फॉर्म, ही माहिती खरोखरच माझी योग्यता पूर्णपणे सिद्ध करत आहे का? अगदी बरोबर. मी माझ्या या डिजिटल प्रतिमेला तितक्याच गांभीर्याने घेतले आहे का जितक्या गांभीर्याने मी प्रत्यक्ष मुलाखतीला जातो? खूपच छान मुद्दा मांडला तुम्ही. तो ऑनलाईन फॉर्म केवळ माहितीचा एक कागद नसून
ती कॉर्पोरेट जगात प्रवेश मिळवण्याची पहिली आणि कदाचित एकमेव संधी असते. आणि त्या एका संधीचे सोने करण्यासाठीच सूचनांचे आणि अधिकृत जाहिरातीचे वाचन अत्यंत गरजेचे असते. अगदी बरोबर. पुढच्या वेळी जेव्हा असा कोणताही डिजिटल अर्ज भरण्याची वेळ येईल तेव्हा अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने हा विचार नक्की सोबत ठेवावा. आजच्या या सखोल चर्चेत सामील झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.